हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या कोऱ्या अशा ब्लॉगमध्ये. नवा दिवस नवा ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळेजण? नक्की मस्तच असाल आणि असेच मस्त राहून माझे व्हिडिओ बघत असाल. माझे जरा व्हिडिओचं टायमिंग मिसमॅच होतं आहे, जरा व्हिडिओ कधी बनत आहे कधी बनत नाही आहे. तर बघू होतील. डेली ब्लॉग टाकायचा मी नक्की प्रयत्न करेल, कारण तुम्हालाही माहिती आहे की सध्या माझ्या घरी काय चाललेलं आहे. थोडं हॉस्पिटल, घर, त्यात शिवायची चालू आहे एक्झाम, अजून सगळ्या येत आहेत माझ्याकडे. मम्मी ये जा करत असते. भाऊ कालपासून आला आहे, त्यामुळे अलेक्सा आलेली आहे आणि माईचं पण तेच आहे, येते जाते. त्याच्यामुळे ना खूप सारं डिस्टर्ब झालेलं आहे आणि दोघी तिघी फॅमिली आम्ही खूप डिस्टर्ब झालेलो आहे, कारण सगळ्यांचं शेड्यूल चेंज होऊन गेलं आहे. त्यात पप्पांची तब्येत खराब आणि त्यात आलेली मुलांची एक्झाम. तर ठीक आहे, चला, वाईट वेळ आली तरी ती जातेच आणि त्यानंतर चांगली वेळ ही येतच राहते. असो, हे आता आयुष्य म्हटल्यावर चालूच राहणार आहे. आता आलेला आहे परम गेलेला होता बाहेर. आता बघू तो काय करतोय काय नाही. काय म्हणतो पमा? पमा अलेक्सा उठली तर का रे पमा? अलेक्सा उठली तर काय चाललंय रे तुला? एवढं प्रेम आला अलेक्सावर? परम गाणं म्हण, गाणं म्हण अलेक्साला. गाणं चुचू ये काव काव ये. कसं जोरात बोल, आवाज नाही ते. ओ बापरे, डायरेक्ट असं ओ बापर. ओ बापरे एवढं एवढं काय करतोय बघ. फक्त उठून माझ्या येऊ नको बाई मोबाईल घ्यायला. जा अलेक्सा जा, शिवाय तुला जेवण देतोय. जा पण बस बस, शिवाय थांब इथंच. बसा ना इथं, खाऊ घाल. बैस, सांडू नको ना, बैस, खाऊ घाल तिला. अलेक्सा डाऊन कर, अलेक्सा डाऊन. अलेक्सा तुझी शेपटी हलवते आपल्याकडे बघून. बसली बघ अलेक्सा डाऊन गेला. शिवाय तू पण नीट बस बेटा, असं नको बसू. हा, खाऊ घाल. बाय गा माझ्या शिवाय. ओ बापरे, मोठा तुकडा घे थोडासा. हा असं. आणि कोणत्या प्रकारची पॅन्ट घातली भाऊ तुम्ही आज? शायनिंग स्टाईल. हो हो, सगळ्याची चटणी बनवा आता. लांब पकड हात. ए कपड्याला नको हात पुसू ना. आज चक्क माझा शिवाय अलेक्साला जेव घालतोय. ए लांब पकड हात, पोळीचा असा. हा लांब कर अजून. हा हातात दे. ओ बापरे, शिवाय एवढंच शिकून गेला माझा शिवाय. चक्क आज अलेक्साला जेव घालतोय. खूप भारी वाटते मला शिवायला असं बघून. मग तेच ना, आता आपण आणलं एखादं डॉग तरी चालेल का रे? एखादं डॉग आणला आपण तरी चालेल ना? बघा माझं कसं काय म्हणतात, टिंगल उडवतोय नालायक नुसता. हा हो का, अलेक्साला बघा असं का? आमच्या फॅमिली मेंबर मध्ये कोणतरी न्यू ऍड झालेलं आहे, तर आमचा ब्लॉग बघा असं त्याने त्याच्या मित्रांना सांगितलंय. असं का? बाय गॉड, थोडी मोठी तुकडी घे बबडी. जा पमा तू पण जा अलेक्सा जेवल बाई. दादा अलेक्साला जो देतो भाजी पोली. जा तू पण, तू नको देऊ, तू दादा जवळ बैस फक्त. दादा जवळ बैस. नको शिवाय त्याच्या हाताने नको देऊ शिवाय. नको ना बबडी, तू लहान आहे अजून. बबडी तू लहान आहे, तू नको खाऊ घालू, तू मांडी घालून बैस. नको त्या गावलता. बबला तू नको खाऊ घालू. हा तेव्हा आमच्या अलेक्सा कशी बसली ग गुणाची.
समू असं आपलं कधी येईल का? समू असं दिवस येईल कधी की समू अलेक्साला जेव घालेल का ग? उन्नती तरी खाऊ घालू शकते का ग उन्नती? जा ते पा आता तिसरा पर्सन आहे आमची उन्नती की जी आता अलेक्साला जेव घालणार आहे. उन्नती शिवाजी तिकडून बैस ना बाई, तुझी बॅक साइड येते ना. हा तेव्हा तिघ पोरं आहे ना आमचे हिम्मत करताय जेव घालायचं. जा मामीकडनं हात धुवून घे. परम तिकडून हात लावायचा आहे बाय ग. जा मामीला म्हणा माझ्या हात धुवून द्या. हा मी जेव घातला अलेक्साला. बाय ग माझी उन्नती पण जेव घालायला लागली ग. तेव्हा दे लवकर. कसं वाटतंय उन्नती तिला जेव घालताना? उन्नती सांग ती काय खाते? अलेक्सा काय खाते? दूध पोळी खाते. दूध पोळी खाते. ही अशी सवय ना कोणी लावून ठेवली आहे? मामींनी हाताने जेव घालायची आहे ना. लाडका दिवा आहे. लाडका दिवा दिवी फिमेल आहे ती. अरे ती बघते पप्पांच्या गाडीचा आवाज येतोय ना, ती एवढी ओळखते ना की आवनची गाडी आली. कोण आलं पम्मा? ए थांबा पप्पांना दाखवायला ठेवणार आहे. संपलं व्हिडिओ दाखवून दे आता. तेव्हा अगं बाई अगं बाई आता वाजले 6. परम काय बोलायचं? परमची गाडी. परमची गाडी म्हणजे स्टनर. कशी चालवली तू परमची गाडी? अगं बाई अजून अलेक्सा काय करते आपली? इकडे सांग ना त्यांना अलेक्सा काय करते. त्यांना सांग ना अलेक्सा झोपली का? कॅच. ओ बापरे ओ बापले अगं बाई आले आले. बरं सांग त्यांना सांग अलेक्सा काय करते? झोपली आहे. इकडे 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 एक मिनिट. तू कसं म्हणतो अलेक्सा तुला काय झालं? कसं बोलून दाखव ना. तेव्हा चाललं बा किती बेकार आहे. तो गेलेला होता ना गाडी वॉशिंगला टाकलेली होती ती घ्यायला गेला. तुम्हाला सांगतोय पलमची गाडी आणली. पलमची गाडी इकडे बघा पोरींचा चाललेला आहे अभ्यास. ही तर एक फ्री होऊन गेलेली आहे एक्झाम संपली म्हणून अभ्यास घेतोय ना. आणि ही बुट्ट अंग काय उद्या कोणता पेपर आहे? हिंदी. हिंदी झाला का अभ्यास? हा तो थोडासा बाकी आहे. आणि तो हिरो तो करतोय तिकडे बसलाय. काय रे हे पाहता हा आला वापस. काय कशाला वापस आला तू? आम्हाला नकोय पलम. जा मला हा पलम नकोय. मी दुसरा पलम आणणारे. आणू का? मी आणू का दुसरा पलम? तू काय आणतो? सायकलवर कुठे चालला तू? परत इकडे शिवायला म्हण. शिवाय अभ्यास कर. नाही ना शिवायला पण अभ्यास कर. ते पण गेलं पा किती बेकार आहे. मी दुसरा परम आणू नको मी आहे. आणि इकडे उन्नती घेते समूचा अभ्यास. खरंच पोरी इतक्या गुणाच्या असतात ना. एवढं टेन्शन आहे. त्यांची मम्मी तर इथं नाही पण आहे. ती गेलेली आहे बाहेर कामा करता तरी पोरी एवढे शांततेत अभ्यास करताय. नाही तर माझा हिरो आता जर दाखवला ना व्हिडिओमध्ये तर लगेच भनकेलं जोर जोरात ओरडायला लागेल. म्हणून आहे ना मुली पाहिजे. खरंच मुलं काही कामाचे नसतात. हो ना ग उन्नती? मुलं कामाचे नसतात ना. असं काही वाटत नाही मला. सगळे तर सारखेच म्हणतात. कोण बोललं सारखे असतात का ग? असतात का? नसतं ते अभ्यास करायला पाहिजे. ते पहा माझी समू पॉइंटच बोलली. आणि आपला शिवाय कसा आहे? थोडा करतो थोडा नाही करत. तुम्ही दोघं सोबतच बसले ना अभ्यासाला. पण तू कुठे अभ्यास करतोय? तुझं झालं असेल ना? अर्ध झाले. बघा तिचं थोडंसं बाकी आहे. माझ्या कार्ट्याचं अजून सगळं बाकी आहे. आता वापस मला स्वयंपाक करायचा आणि पुन्हा त्याचा अभ्यास घ्यायचा. पुन्हा हॉस्पिटलचा काही फोन आला तर पुन्हा तिकडे जायचं. चला आता संध्याकाळ होत आली आहे. आता करते मी स्वयंपाक. चला तर मग आत्ताच यांचा अभ्यास घेतला. अभ्यास करून बसले. उद्या यांचा आहे हिंदीचा पेपर.
काय करताय मग तुम्ही आता? इथे अलेक्सा बसलेली आहे म्हणून सगळेजण खायला वरती जाऊन बसले. आम्ही पुष्पा पाठ करतोय. सॉरी पार्टी करतोय. परम काय बोलतोय तो? पुष्पा पुष्पा पुष्पा. समू काहीतरी बोल ना. आता आमचा उद्या हिंदीचा पेपर आहे. आम्ही केवांचा अभ्यास करतोय. शिवाय पण केवांचा अभ्यास करतोय है ना. म्हणून ते आता फ्री टाइम त्यांचं फ्री. चला तर मग बघू दीदी काय करते. अलेक्सा पण चालली आपल्या सोबत. काय अलेक्सा गेली. दीदी काय करते आज? स्वयंपाक चालू आहे बाई. काय करते? मग आज तू एकटीच? मामी गेलीये घर आवरायला आणि मामीला मदत करायला गेलीये तुझी मम्मी, कारण उद्या बाबांचा डिस्चार्ज करायचा आहे ना, तर मग त्या दोघी पण घरी नाही. त्यामुळे आज मी एकटीच बनवते. आता हे बघ इकडे दाखव. आता लावलाय भात अलेक्सासाठी. इकडे बनवते मी मसाला, कारण म्हटलं आता काहीतरी मसाल्याची भाजी करावी. आणि भात याच्यासाठी अलेक्साला की तिला आहे ना तिखट मीठ द्यावं लागत नाही, तिला आळणच द्यावं लागतं काही पण खायला. तर मग म्हटलं चला आज तिला भात देऊ. सकाळीच बिचारीने दही आणि पोळी खाल्लेली आहे. की जी तुम्ही बघितली की या पोरांनी तिला आज जेव घातलेलं आहे. त्यांचा आवाज मध्ये मध्ये येतोय काय अलेक्साच्या भाताच्या शिट्ट्या. म्हणून अलेक्सा किचन मध्ये आलेली. तिला कळलं की काहीतरी आपलंच बनतंय, चला जाऊन येऊ असं. आता ती गेली बिचारी इकडून बाहेर. तिला कोणी आज फिरवलं पण नाही, चक्करी मारवला नाही तिला आज. शिवायचे पप्पाही कामात होते. अरे काय बर्फ खायचं हे का? काय करावं यार या पोराला ना, खरंच कळत नाही. हा ना, बघू आता. चला. आणि उन्नतीवर जास्त अजून लोड आलेला आहे आमच्या, कारण बिचारीला उन्नती तू आरबीच येते ना अशी ते म्हणते उन्नती आरबी का बरं येते. तुझ्यावर फोकस केला होता आम्ही. माझ्यावर फोकस नको करू ग भावी. युट्यूबवर तुला बनायचंय. आमचं काय आता हो किती उन्नती. तर मी काय म्हणत होतो विचारले बोलता बोलता. काय म्हणत होती ग मी? मी पण मी असं म्हणत होते. थांबायचं सुट्टी. हा, तर मी असं म्हणत होते की आमच्या उन्नतीवर आहे ना आता खूप सारा लोड येतोय, कारण तिची मम्मी पण बिझी आहे. आणि माझं तर तुम्ही बघतातच आहे, दोघीकडे साईड चालू आहे, इकडे जा तिकडे जा. त्यामुळे तिला त्या दोघांचा पण अभ्यास घ्यावा लागतोय. आणि झालंच तर बिचारी आता घरी आवरून घेते आमचं काय उन्नती. त्याच्यामुळे मुलगी मोठी पाहिजे, आता अशी कामात येते आहे ना. मी पण पहिल्यांदाच शिकते बरंच काही. कारण तिच्यावर एवढी जबाबदारी पडलेली नव्हती. तिघं मुलं सांभाळते ती. परमला पण दोघं, तिची बहीण आणि माझे दोघं तिघांना तीच सांभाळते. तर मग चला बघू काय होतं काय नाही, तुम्हाला मी तसं कळवत राहील. आता वाजले 8:45. झाला माझा स्वयंपाक, आवरलं सगळं फायनली. हा, हे बघा पलम काय बघतोय. मोबाईलची लेन्स गेली. झालं काय, मला आहे ना परम स्वयंपाक करू देत नव्हता, आवरू देत नव्हता. त्याच्यामुळे मी उन्नतीला म्हटलं बाई दे त्याला मोबाईल लावून. त्याचं काय खरं दिसेना, मला स्वयंपाक करू देईना. अजून परमचं जेवण बाकी आहे. आज जास्तच टाइम होऊन गेला, 9 वाजून गेले परमला जेवायला. हा इकडे शिवाय, ज्याला बोर होतंय. का रे शिवाय? तेव्हा ते कुठे रेंज साठी बा कुठे गेलं जिन्यामध्ये. तेव्हा रेंज पाहिजे त्याला वायफायची, तर गेला जिन्यामध्ये बसायला. आणि इकडे आमची शंभू मम्मीची आठवण येते.
मग का बोला नाराज आहे तू? नाराज नाहीये. चला आता आहे ना पटकन परमला जेव घालते. आणि आज परम आहे ना दुपारी झोपलेला पण नाही आहे, त्याच्यामुळे त्याची किरकिर पण खूप चाललेली आहे. आणि ही अलेक्सा एवढी भामटी आहे, हिला आज भात दिला बनवून खायला. ते पहा ही अलेक्सा पहा कशी बसलेली पाहिजे तिकडे, कशी बघते ग. लगेच मी तिला म्हटले अलेक्सा पा असं, तर अलेक्सा बाय ग. घरात कोणी नाही ना, तर ती पण बेकार घरात येत नाहीये. आणि ती आल्यापासून आहे ना गेटवर तर कोणी यायची हिंमतच करत नाहीये, ती कोणाला उभंच राहू देत नाही गेटवर. अलेक्सा काय झालं बाबरा? तेव्हा कशी बघते बा. अजून तिचं ना जेवण बाकी आहे, तिला दिलंय खायला पण ती काही खाई ना. आता भाऊ आला का तो तिच्या जवळ बसेल तेव्हा ती खाईल. तेव्हा तुम्हाला मागे कशी दिसते ना खिडकीमध्ये दोघं जण कार्टून. चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि माहिती आहे मला की मी तुम्हाला न्यू कंटेंट काही देत नाही आहे, साधे आपले डेली रुटीन चालू आहे. पण काय करणार, विचार तर खूप आहे माझं की तुम्हाला हे दाखवावं, तो ब्लॉग करावा, तो कंटेंट द्यावा. पण टाईम मिळत नाही आहे सध्या, खूप बिझी शेड्यूल आहे. त्यामुळे मी चालता बोलता जेवढे व्हिडिओ बनतील तेवढे बनवते आणि तुम्हाला टाकायचा प्रयत्न करते. तसाही पप्पांचा उद्या डिस्चार्ज आहे, पप्पा घरी जातील. तर त्यानंतर मी नक्कीच चांगला कंटेंट आणायचा प्रयत्न करेल. जर व्हिडिओ बनवत असलं ना माझी समोर काय विचारते, दीदी आजचं कंटेंट काय आहे, त्याचे विचारते. दीदी आज कंटेंट काय द्यायचा. म्हटलं सध्या दीदीचाच कंटेंट चालू आहे, थांब थोड्या वेळात आपण देऊ म्हटलं यूट्यूब फॅमिलीला. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि जर कोणी नवीन असेल की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला काय करा. चला तर मग बाय बाय. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.